नमस्कार. हां हां. काय सुंदर असे मेदूवडे हे दिसत आहेत. अगदी कुरकुरीत खमंग वाटत आहेत ना, खूप सुंदर. आणि हां हां हां, त्याच्यासोबत छान अशी चटणी. अरे पण मला आज उपवास आहे, आणि अशी जर डिश तुम्हाला उपवास असताना समोर आणून दिली तर तुम्हाला कसं वाटेल? तर हा उपवासाचाच मेदूवडा आहे. तर चला आपण बनवूया उपवासाचा मेदूवडा. तर त्यासाठी आपण भगर घेतलेली आहे आणि ती पाणी टाकून आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. 2 ते 3 पाण्याने आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपण 1 वाटी भगर घेतली म्हणून आपण या ठिकाणी 2 वाट्या पाणी हे घालणार आहोत. आणि गॅसवर आपल्याला हे पाणी छान उकळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण आता धुतलेली जी भगर आहे तर ही आपण घालून घेणार आहोत. आणि छान कालवून आपण याच्यावर झाकण ठेवून देणार आहोत. अगदी थोड्या वेळातच आपली भगर ही छान शिजलेली आहे. मध्ये 1-2 वेळा मी तिला चेक केलेली होती. आता ही भगर आपण एका पॉटमध्ये काढून घेतलेली आहे. या ठिकाणी जर परात वगैरे वापरली आपण तर चांगलं राहील, कारण ते भगर मळण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. आता छान आपण ही भगर चुरून घेत आहोत. तिचे ते बारीक कण आहेत तर ते चांगले एकजीव झाले पाहिजे. आणि त्यानंतर आपण 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. त्याचसोबत 2 चमचे आपण दही घातलेलं आहे आणि 1 चमचा आपण साखर घातलेली आहे. तर ह्या साखरेमुळे दही टाकलेलं आहे ते सुद्धा त्याची चव बॅलन्स होते आणि छान असा रंग आपल्या या मेदूवड्याला येतो. आणि त्यामध्ये एक बटाटा उकडून घेतलेला आहे, तर तो अगदी आपण बारीक जी किसणी आहे अद्रक किसायची, तर त्याने आपण किसून घेत आहोत की जेणेकरून त्याचे असे बारीक तुकडेसुद्धा राहिले नाही पाहिजे. अगदी छान असा गोळा याचा झाला पाहिजे. नंतर त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरचीचे तुकडे घालून घेणार आहोत आणि किसलेलं अद्रक आहे, जिरं आहे 1 चमचा आणि थोडी कोथिंबीर आहे. तर कोथिंबीर आपण खात असाल तर टाका. यातलं जे साहित्य तुम्ही खात नसाल उपवासाला तर ते नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. आणि तिखटाचं हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे, कारण उपवास आहे. थोडंसं चमचमीत खायचं नाही आहे, त्या दिवशी अवॉइड करायचं आहे. आणि छान आपण आता हे एकजीव करून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने एक गोळा घ्यायचा आहे आणि तो हाताच्या साहाय्याने चपटा करून त्याला आतमध्ये असं एक होल करायचं आहे. तर आपण हे जे पोट आहे तर ते पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत आणि त्यामुळे असं होल हे सुंदर असं पडतं. आणि आजूबाजूच्या कडा ज्या आहेत त्यासुद्धा आपण दाबून घेणार आहोत. कुठेही जास्त क्रॅक अशा पडल्या नाही पाहिजेत. आता या ठिकाणी हातावर आपण छान असा गोळा हा मळून घेत आहोत आणि दोन्ही हाताच्या तळव्यावर आपण गोल गोल फिरवत
याला थोडा चपटा करून घेतलेला आहे आणि बोटाच्या साहाय्याने दोन्ही बाजूनी त्याला छान छिद्र करायचं, म्हणजे ते थोडं मोठं झालं पाहिजे. छान असा मेदूवडा आपला हा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने संपूर्ण जे आपलं आता हे पीठ आहे तर याचे आपण असेच गोळे करून आधी ठेवणार आहोत. आणि त्यानंतर आपण तेलामध्ये याला छान असं कुरकुरीत असं फ्राय करून घेणार आहोत. याला खूप जास्त तेल असं लागत नाही आणि सुरुवातीला एक साईड थोडी झाल्यानंतरच आपल्याला हे पलटवायचे आहे, नाही तर आपली भगर वगैरे सगळं शिजलेलं आहे आणि ते झाऱ्याच्या साहाय्याने तुटू शकते. त्याला झारा लागला की ते तुटू शकते, त्यामुळे आपल्याला एक साईड झाल्यानंतरच आपल्याला ती दुसरी बाजू वर आणायची आहे. अशा पद्धतीने छान असे ब्राऊन रंगावर आपल्याला हे मेदूवडे तळून घ्यायचे आहे. उपवासाच्या दिवशी बघा आपल्याला काहीतरी वेगळं असं खावंसं वाटतं आणि नेहमी आपण भगर, साबुदाणा, एरवी खात असतो. तर अशा वेळेला मुलांना शक्यतोवर उपवास करताना असे जर पदार्थ मिळाले तर त्यांना जास्त आनंद होतो आणि उपवास करायला ते तयार होतात. आणि बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा आपण घरीच त्यांना असे छान पदार्थ करून दिले तर म्हणजे आरोग्यासाठी हे चांगलं राहील. आणि भगर ही अशी आहे की त्याच्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. आणि त्यासोबत आपण शेंगदाण्याची चटणीसुद्धा केलेली आहे आणि सुंदर असे आपले हे ब्राऊन रंगावर आपले हे वडे तयार झालेले आहेत. अशाच पद्धतीने आपण सगळे वडे हे तळून घेणार आहोत. अशी माझी ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि बघा अगदी सुंदर अशी आपली ही डिश तयार झालेली आहे आणि सुंदर रंगही आलेला आहे आणि अतिशय कुरकुरीत असे आपले हे वडे हे झालेले आहे. तुम्ही आवाज ऐकलाच असेल. आणि आतूनही पहा तुम्ही सुंदर असे पोकळ आणि मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत आणि वरून अगदी क्रिस्पी असे हे आपले वडे तयार झालेले आहेत. आणि ते शेंगदाण्याच्या चटणीसोबत म्हणजे खूपच सुंदर अशी चव याची लागते. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. धन्यवाद.